गेल्या काही दिवसांपासून आपण अनेक कार्यक्रमांमध्ये भेटत असतो. जिथे जिथे आपण मला भेटत असता तेव्हा मला तुम्ही डॅव्हॉसवर प्रतिक्रिया मागत असता. आणि गेले 2 वर्षात जे घटनाबाह्य सरकार होतं त्यांनी आपण पाहिलं असेल कशी उधळपट्टी केली होती. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते 28 तासात 40 कोटी कसे उडवले. मग दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी 40 अजून अधिकाऱ्यांना नेलं. जणू काही त्यावेळीच्या खर्चाबद्दल त्यांना लाज वाटत नव्हती. आणि काल पण त्यांनी आपण पाहिलं असेल मागच्या वर्षी देखील असंच एक मोठं डेलिगेशन नेलं होतं. एक फरक आणि एक आनंदाची गोष्ट आहे की ह्यावेळी तसं काही पसारा नेला नाहीये किंवा जास्तीत जास्त काही उधळपट्टी करायची नाही करायची याच्यात मी जाणार नाही, कारण त्याच्यावर अजून थोडा आम्ही अभ्यास करत आहोत. पण कुठेतरी आम्हाला वाटलं पहिलं 1-2 दिवस बघून की आता ह्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल. बघा, मी नेहमी सांगितलेलं आहे की आपल्या राज्यात असेल, आपल्या देशात असेल, देशात कुठच्याही राज्यात परस्पर जी गुंतवणूक येते किंवा कुठच्याही राज्याच्या कामामुळे गुंतवणूक येते, एक विश्वास ठेवून गुंतवणूक येते, त्याला आम्ही कोणी विरोध करत नाही, उलट आनंदच आहे. आणि आत्ता गेले 2-3 दिवस मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हँडल पाहिल्यानंतर असं वाटायला लागलंय की आता एवढी गुंतवणूक आलेली आहे की जुनी पेन्शन योजना असेल ही लगेच लागू होईल. लाडकी बहीणची 2100 काय तुम्ही अजून 1-2 शून्य लावून पण लगेच लागू करू शकता. त्याचसोबत एसटीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आता रद्द होणं गरजेचं आहे. ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल, आम्हाला खात्री पटलेली आहे. एसटीची जे विलिनीकरण पाहिजे होतं ते होईल, कर्जमाफी आत्ता होईल, कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे. हे काय लगेच आता ट्रान्सलेट होईल नाही होईल तर हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, कारण असंच 6 वर्षापूर्वी पण त्यांनी 16.5 लाख कोटी जाहीर केले होते महाराष्ट्रासाठी, आपल्याला आठवत असेल 2018 साली. त्याचंही पुढे काय झालं ह्याचं अजून उत्तर आलं नाही, तरी देखील आम्ही याच्यावर शंका उपस्थित करणार नाही. पण 1-2 गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच आणू आम्ही. एक, जे जाहीर झालेले आणि आतापर्यंत आमच्या हातात आलेले, जे लोकांच्या हातात आलेले माहिती आलेली आहे त्याच्यातून एकूण 54 हे असे करार त्यांनी ह्या कंपन्यांबरोबर केलेले आहेत. 54 करार केलेले आहेत. एमओयूज, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. एमओयू म्हणजे नक्की काय असतं, तर आम्ही कधीतरी पुढच्या काळामध्ये गुंतवणूक करू असं प्राथमिक त्यांना एक मान्यता असते. त्यातून विदेशी कंपन्या आहेत 11, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. त्या 54 मधून भारतीय कंपन्या ह्या 43 आहेत आणि त्याच्यातूनच त्या 43 मधून 31 कंपन्या या महाराष्ट्रामधल्या. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे, जे आपण पण अनेक लोकांनी ट्विट केलेलं आहे, सोशल मीडियावर टाकलेलं आहे, बातम्यांमध्ये आलेलं आहे. जसं काल परवाकडे पण मी ट्विट केलं होतं की एवढ्या जर महाराष्ट्रातल्या कंपन्या असतील, एवढ्या जर भारतीय कंपन्या असतील, तर मग गेले 2 वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा आत्ता सरकार आल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच तो कार्यक्रम का नाही केला? कारण थोडं डॅव्हॉसकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलणं गरजेचं आहे. मी देखील डॅव्हॉसला जाऊन आलेलो आहे. माझ्यासोबत तेव्हा सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते, ते उद्योग मंत्री आणि ऊर्जा मंत्री, आम्ही अशी तिघं गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही पण असेच करार केले, आम्ही पण इन्व्हेस्टमेंट आणली महाराष्ट्रामध्ये. काही विदेशी कंपन्या होत्या, काही भारतीय कंपन्या होत्या. पण त्याच सोबत तिकडे डॅव्हॉसमध्ये जे जगभरातून लोक येतात, महिला पुरुष दोन्ही, मग त्याच्यात कोण उद्योजक असतं, कोणी राजकीय मंडळी असते, कोणी विरोधी पक्षातलं असतं, कोणी सत्ताधारी पक्षातलं असतं, कोणी सायंटिस्ट असतं. वेगळ्या वेगळ्या देशांमधून वेगळ्या वेगळ्या पूर्ण सेक्टर्समधून लोक येतात आणि जे उत्तम सर्वोत्तम काम करतात त्यांना तिथे भेटायची संधी असते. पण एक मला पाहायला मिळालं की कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यक्रम थोडा विचित्र लावला आणि ह्या लोकांना भेटण्याशिवाय किंवा भेटलेच नाहीत असं म्हणावं तर मला वाटतं चुकीचं ठरणार नाही, न भेटता आपल्याच इकडच्या स्थानिक लोकांमध्ये कुठेतरी हा इन्व्हेस्टमेंटचा फुगा मोठा दिसावा म्हणून व्यस्त ठेवलं. खरं तर बॅलन्स होणं गरजेचं आहे. ठराविक इन्व्हेस्टमेंट असेल आणि ठराविक भेटीगाठी असतील, या होणं गरजेचं आहे. तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या काँग्रेस सेंटरमध्ये असेल, तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन वेगळ्या नेत्यांशी असेल, वेगळ्या उद्योजकांसाठी असेल, वेगळ्या ऑन्ट्रप्रिनर्सशी असेल बोलणं गरजेचं आहे. पण ते कुठेही न होता हे आम्हाला दिसलं की जास्तीत जास्त जे इथेच महाराष्ट्रातच म्हणजे डॅव्हॉसचा 20-25 कोटीचा खर्च जो आला असेल आता, तो वाचून तुम्ही सह्याद्रीमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात मोठा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन त्याच्या अर्ध्या किमतीत तुम्ही हेच करू शकला असतात. मग हे करण्यासाठी तिथे बर्फाचे कपडे घालून डॅव्हॉसच्या थंडीत जाण्याची काय गरज होती? हा एक प्रश्न उपस्थित आम्ही करत आहोत. आम्हाला माहिती उत्तर येणार नाही, टीका होईल भाजपकडून, टीकेची पर्वा नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेची आहे. आता ह्याच एमओयू मध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की जवळपास 4 लाख कोटीचे एमओयू
हे MMRDA आणि सिडकोनी केलेले आहेत. MMRDA आणि सिडको खातं हे खरं कोणाचं आहे? नगरविकास मंत्र्यांचं. म्हणजे कदाचित नगरविकास मंत्री आपल्या गावी आणि मुख्यमंत्री डायव्हर्सच्या गावी असं झालं. म्हणजे अख्खं खातं नगरविकासचं हे डायव्हर्समध्ये मुख्यमंत्र्यांसोबत, त्यांचे एक आवडते मंत्री त्यांच्या गटातले ते पण डायव्हर्समध्ये त्यांच्यासोबत. पण नगरविकास मंत्र्यांना इन्व्हिटेशन मिळालं नाही मिळालं, व्हाईट बॅच मिळाला नाही मिळाला, हे अजून कुठेही स्पष्टीकरण आलं नाही. पण आम्ही नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी लढत असतो. आणि आज नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झालेला आहे, नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि अख्खं खातं नेलंय पण त्यांना इथेच ठेवलेलं आहे. त्यांच्या खात्यासाठी सगळे MOU सही केले तिथे, ते मुख्यमंत्र्यांनी केलेत, पण नगरविकास मंत्री कुठे दिसेना, हे पहिल्यांदा दिसायला लागलेलं आहे. बरं, इथे नगरविकास खात्याने पण MMRDA आणि सिडकोनी पण जे MOU केलेले आहेत, काही काही MOU तर अक्षरशः बिल्डर सोबत तिथे केलेले आहेत. आता बिल्डर्स म्हणजे चुकीच्या ह्यानी नाही किंवा वाईट ह्यानी नाही बोलत आहे, पण ज्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत किंवा कुठच्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये जमिनी घेतलेल्या आहेत जिथे बिल्डिंग येणारच आहे. आता बघा ना, इथे सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड ही जॅपनीज कंपनी आहे. त्यांनी साधारणपणे 2-3 एकरचे प्लॉट MMRDA मध्ये इथे BKC मध्ये घेतलेत. 2,500 कोटी टाकलेले तिथे, 6,000 कोटीची गुंतवणूक झालेली आहे. त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा करार केलाय. तो कशासाठी? तर आता ती गुंतवणूक झाली, त्याच्यावर तुम्ही आता बिल्डिंग बांधणार, त्याच्यातून ऑफिसेस बांधणार, त्याचा करार. म्हणजे त्याला काही अर्थ आहे का? ती गुंतवणूक झालेली आहे, ती गुंतवणूक आता ती आपल्या खात्यात पण आलेली आहे, त्यांनी जमीन घेऊन झालेली आहे, कन्स्ट्रक्शन सुरू होणार आहे. ते कन्स्ट्रक्शन कसं होणार ह्याच्यावर मला वाटतं करार त्यांनी केलेला आहे. त्याच्यात काय लिहिलंय तर सजेस्ट अर्बन रिजनल डेव्हलपमेंट, सोशल फिजिकल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, क्लायमेट चेंज रिझिलियन्सी, अडॅप्टेशन, सस्टेनेबिलिटी, लिव्हेबिलिटी. या 2 ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये एवढं सगळं येणार आहे. तसंच त्यांनी वरळीमध्ये देखील बॉम्बे डाईंग मिलचं 4,500 कोटी देऊन तिथे खर्च करून जागा घेतलेली आहे, तिथे पण बिल्डिंग येणार आहे, त्याचा करार झालेला आहे. दुसरं हिरानंदानी ग्रुप, आपल्याला माहिती आहे की रिअल इस्टेटचा ग्रुप आहे, बिल्डरचा ग्रुप आहे. त्यांच्यासोबत त्यांनी काय करार केला आहे? मेट्रो प्रोजेक्ट, रोड्स, ब्रिजेस, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल एस्टेट, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, लँड व्हॅल्यू कॅप्चर. बेसिकली त्यांनी कुठे केलंय तर KSC न्यूटाउन स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी, स्पेशल प्लॅनिंग एरियामध्ये त्यांनी हा करार केला. म्हणजे त्यांना अधिकचा FSI दिला असेल, TDR दिलं असेल, काही सवलती दिल्या असतील. पण जिथे बिल्डर बिल्डिंग बांधणारच आहे, टाउनशिप बांधणारच आहे, त्याच्यात अजून तुम्ही काय करार करू शकता? पण तोही देखील करार केलेला आहे, मोठा करार केला आहे $6 बिलियन. हा, ह्याच्यात काय करणार तर टाउनशिप येणार आहे, डेटा सेंटर ते करतच आहेत, तिथे बांधतच आहेत. आता परत कुठचं तुम्ही करार करताय? तिसरं केलं त्यांनी K-Raheja ग्रुप, परत बिल्डरचा एक ग्रुप आहे, रिअल इस्टेटचा ग्रुप आहे. त्यांच्याबरोबर पण दिस एरियाज विल सपोर्ट डेव्हलपमेंट इन रेसिडेन्शियल, कमर्शियल, मिक्स यूज प्रोजेक्ट, लॉजिस्टिक पार्क, डेटा सेंटर, ग्लोबल केपेबिलिटी सेंटर अलॉंगसाइड एनहान्सिंग फिजिकल, डिजिटल, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे जिथे बिल्डरांनी जागा घेतलेली आहे, काम चालू झालेलं आहे किंवा आता काम सुरू होईल, काही परवानग्यांसाठी थांबलं असेल, त्यांच्यासोबत असे करार केलेत की आता तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करत आहात, तुमची गुंतवणूक त्या जमिनीत एवढी आहे, तर आपण आता करार करून टाकू. मला असं कदाचित कळलेलं आहे थोडं काही लोकांकडून सरकारमधल्या, की पुढच्या वेळी जे SRA वाले आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहेत करार करण्यासाठी. पुढच्या वेळी जे कॉन्ट्रॅक्टर असतील रस्त्यांचे त्यांच्यासोबत पण करारनामे होणार की आता अमुक अमुक कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळालेला आहे, आता पुढचं काम तुम्ही सुरू करा, ही काय ट्रॅफिकची परवानगी. पण हे असे काही काही हास्यास्पद करार केलेत. अजून एक तुम्हाला करार दाखवतो. म्हणजे आता हे ब्लॅकस्टोन वगैरे तर आलेच आहेत. हा, आता एक करार असा केला त्यांनी MMRDA की प्रोव्हाइडिंग ऑटोमेटेड स्टोरेज अँड रिट्रीवल सिस्टम फॉर कार पार्किंग स्पेसेस इन MMR. म्हणजे काय तर ऑटोमॅटिक जे ते कार पार्किंगचं असतं ना, कदाचित अंडरग्राऊंड असेल किंवा ते ओव्हरग्राऊंड असेल. पण हा करार केला त्यांनी ह्या कंपनी बरोबर, सोटेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड. मूळ गोष्ट अशी आहे, मुळात असं आहे की तुम्हाला हे करार करायच्या ऐवजी टेंडर काढणं गरजेचं होतं. जो कोणी टेंडर जिंकेल त्याच्याबरोबर करार करा ना तुम्ही तिथे जाऊन. टेंडर काढायच्या आधीच, जागा लोकेट व्हायच्या आधीच तुम्ही करार करून टाकलेला आहे. म्हणजे असं ठरवलंय का की हे टेंडर विना त्यांना काम देणार आहात. पण ह्यांच्याबरोबर किती ह्याचं केलं? USD 1 बिलियन. आता मोजा किती होतात. म्हणजे हे असे करार काही काही केलेले आहेत ज्याच्यात ब्रुकफिल्ड आहे, ब्लॅकस्टोन आहे, टेमासेक आहे, सुमिटोमो आहे, हिरानंदानी आहे, K-Raheja, एव्हरस्टोन, सोटेफिन भारत, वेल्सपन, बुकमायशो बरोबर 1,500 कोटीचं केलेलं आहे, पंचशील रियालिटी. हे सगळे बिल्डर्स बरोबर किंवा कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर जे हे करार झालेले आहेत, चांगले आनंदाची गोष्ट आहे. गुंतवणूक आलीच पाहिजे आणि अभिनंदन करतो गुंतवणूक येते त्याचं. पण खरी गोष्ट ही आहे की तुम्ही करार केला असता किंवा नसता केला, डायव्हर्समध्ये दुसऱ्या भेटी जरी केल्या असत्या तरी ही गुंतवणूक आलीच असती. तर ह्याच्यात लोकांना फसवण्यासारखं काय? आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट ह्याच्यात तिसरी जी आम्हाला जाणवली, जसं मी सांगितलं ना की
हे करार काही काही अर्थात खरोखर चांगले आहेत, काही काही कदाचित आपण असं म्हणू शकतो की अरे हे तर होणारच होतं, आता करार करण्याची काय गरज होती, ह्याच्याशिवाय तुम्ही ह्याच्यापेक्षा दुसरीकडे जाऊन भेटीगाठी करू शकला असतात. दुसरं म्हणजे नगरविकास खातं तिथे पूर्ण असताना नगरविकास मंत्र्यांना नेलं नाही, ते रुसून गेले गावी, हे पण आपल्याला कळलं. पण तिसरी गोष्ट आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे उद्योग मंत्री आहेत ते स्वतः, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांचं पूर्ण ट्विटर टाइमलाईन बघा, त्याच्यात पहिला दिवस सोडला तर दिसतात का तुम्हाला? पहिल्या दिवशी पण उद्योग मंत्री, मुख्यमंत्री तिथे असताना खरं प्रोटोकॉलचं त्यांनी ब्रीच केलेलं आहे. प्रोटोकॉलमध्ये असतं की मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आधी पोचायला पाहिजे. मुख्यमंत्री तिथे हजर असताना उद्योग मंत्री गैरहजर राहिले. उद्योग मंत्री पवेलियनच्या इनॉग्रेशनसाठी लेट पोचले, ज्याच्यावर 20 कोटी खर्च झाला असेल. सगळ्या इकडच्याच कंपन्या नेऊन तिथे त्यांनी, म्हणजे असं झालंय ना, मध्ये ट्विट बघितलं मी की तिकडे जाऊन हे करार करणं म्हणजे परदेशी जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि घरून डबा न्यायचा आणि तिकडे आपलं घरचं जेवायचं, असं ते झालं. पण उद्योग मंत्री पहिल्या दिवशी ते इनॉग्रेशन झाल्यानंतर उशिरा पोचले. त्यांनी का नाही त्यांची विमानाची वेळ जुळवली किंवा प्रवासाची वेळ जुळवली, मुख्यमंत्र्यांसोबत का नाही गेले? दुसऱ्या दिवसानंतर मला असं कळण्यात आलं की ते पुन्हा एकदा भारताकडे परत आले. म्हणजे एकच दिवस उद्योग मंत्री उशिरा पोचले, तो दिवस काढला, नंतर कुठेतरी मला वाटतं गायब झाले, शॉपिंग विपिंगला गेले असतील. पण ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या देशात परत बोलवलं गेलं किंवा परत आले. आता हे कशासाठी होतं? हे ह्यासाठी होतं का की मिंदे नाराज झाले आणि त्यांना बोलवलं? मिंदेंची समज काढण्यासाठी त्यांना परत पाठवलं, बघा तुम्ही नाही तर हे पण नाही? कारण तसं पाहायला गेलं तर 7-7 अधिकारी होते तिथे. 7 अधिकाऱ्यांची गरज नाही. मुख्यमंत्री असताना 2-3 महत्वाचे अधिकारी, चला मी समजू शकतो साथीच्या साथी द्या, पण नगरविकास मंत्री नाही. ठीक आहे, पण उद्योग मंत्री तर असायला पाहिजे. डॅव्हॉसच्या समिटमध्ये जर तुम्ही उद्योग मंत्र्यांना 4 दिवस काढू नाही शकत उद्योग मंत्री आणि तिथे बसू नाही शकत एका ठिकाणी, तर मग कामं पुढची कशी होणार? कशात व्यस्त होते? का उशिरा पोचले? कोणासोबत गेले होते? का उशिरा आले? का लवकर मुंबईला आले? ह्याची उत्तरं मिळाली पाहिजेत. काय मिंदे नाराज होते म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं, की त्यांचं कामच संपलं तिथे म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं, की काही अजून गडबड झाली म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं? का उद्योग मंत्री 4च्या 4 दिवस एका ठिकाणी बसून, जसं मुख्यमंत्री बसतात आणि करतात, मुख्यमंत्री सगळं सोडून जर तिथे जात असतील आणि कामही करत असतील, तर उद्योग मंत्र्यांचा अजून काय कार्यक्रम होता जेणेकरून त्यांना तिथे बसता आलं नाही? याचं उत्तर मिळालं पाहिजे.